मुंबई मेरी जान, मुंबई आमच्या महाराष्ट्राची शान. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी जरी असेल, तरी या मुंबईमध्ये झोपडपट्ट्या सुद्धा आहेत. आशिया खंडातलीच सर्वात मोठी झोपडपट्टी ही मुंबईमध्ये आहे. जिलाच आपण धारावी झोपडपट्टी असं म्हणतो. परंतु रिडेव्हलपमेंट किंवा आत्ता हा प्रोजेक्ट प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांच्या ताब्यात गेल्यामुळे इथल्या मुंबईतल्या काही नेत्यांनी आत्ता सध्या आंदोलनं सुद्धा सुरू केलेत. मुंबई आमच्या महाराष्ट्राची शान आहे आणि या महाराष्ट्राची शान असणाऱ्या मुंबईमधली असणारी धारावी झोपडपट्टी ही सुद्धा आमच्या मुंबईची शान आहे. बाहेरून जरी इतकी मोठी जरी दिसत असेल किंवा ही आशिया खंडामधली सर्वात मोठी झोपडपट्टी आमच्या मुंबईमध्ये जरी असेल, तरी येथे याच धारावीमध्ये विशिष्ट काही कामं केली जातात किंवा इथे विशिष्ट प्रकारचे कारखाने किंवा विशिष्ट उद्योगधंदे सुद्धा आहेत. हीच धारावी झोपडपट्टी आणि त्याच्यामध्ये असणारे कामगार किंवा हेच कामगार यांनी इथे घरं बांधली सुद्धा आणि तिथे ते 1900च्या अगोदरपासून स्थायी सुद्धा झाले. याच झोपडपट्ट्यांचं किंवा याच धारावी झोपडपट्टीचं आता रिडेव्हलपमेंट किंवा हा प्रोजेक्ट गौतम अदानी यांच्या ताब्यात गेल्यामुळे येथे नवा वाद सुद्धा चिघळलाय. तेच आपण या आजच्या एपिसोडमध्ये जाणून घेऊया. धारावी झोपडपट्टी म्हटली की आपल्या समोर येतात ते म्हणजे इथली घरं. 10 बाय 10च्या खोल्या आणि या झोपडपट्टीमधलं असणारं खास आकर्षण हे पाहण्यासाठी सुद्धा येथे आपल्या भारतातीलच नव्हे तर परदेशी लोक सुद्धा जातात. धारावी झोपडपट्टी आणि तिथलं असणारं वैशिष्ट्य धारावी झोपडपट्टी ही फक्त मुंबई किंवा महाराष्ट्र आणि भारतासाठी या देशासाठी महत्वाची नसून पूर्ण जगामध्ये या धारावी झोपडपट्टीचं नाव सुद्धा आहे. गौतम अदानी यांच्याकडे हा प्रोजेक्ट गेल्याच्या नंतर इथल्याच मुंबईमधल्या आमच्या शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी सुद्धा मुंबईमध्ये आता मोर्चे किंवा आंदोलनाला सुरुवात सुद्धा केली. 2 दिवसापूर्वी हे आंदोलन सक्सेस सुद्धा झालं, परंतु याच्यामध्ये काही घोषणा सुद्धा आदित्य ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून ऐकायला मिळाल्या. धारावी नाही कुणाच्या बापाची, धारावी आहे आमच्या मुंबईची. अर्थात मुंबईमध्ये राहणारा प्रत्येक माणूस आणि याच मुंबईमधल्या धारावी झोपडपट्टीबद्दल किंवा इथल्या लोकांबद्दल आपल्याला असणारं प्रेम किंवा आपुलकी याच्यामुळेच हे मोर्चे किंवा इथले आंदोलन होत आहेत असं सुद्धा वाटतंय. हा प्रोजेक्ट गौतम अदानींच्या घशात जाऊ नये याच्यासाठी किंवा जरी गेला असेल तरी आम्ही हिसकावून घेऊ, कारण मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. इथल्या प्रत्येक मराठी माणसाचा अधिकार हा या धारावी झोपडपट्टीवरती आहे. याच धारावी झोपडपट्टीमध्ये असणारे विविध उद्योगधंदे आणि याच धारावी झोपडपट्टीमध्ये असणारे विविध कारखाने, अर्थात प्लास्टिक पासून रिसायकलिंग करून त्याच्यापासून नवीन वस्तू तयार करणे किंवा इथल्या नवनवीन असणाऱ्या उद्योगांपैकी मातीच्या वस्तू इथे बनवल्या सुद्धा जातात. जिथे मातीच्या वस्तू बनवल्या जातात तिथल्या याच कारखान्यांमध्ये किंवा इथली जी लोक कुंभार लोक जी मातीचे भांडी बनवतात किंवा मातीपासून अगदी पणत्यांपर्यंत जे वस्तू बनवतात, या इथल्याच मुंबईमध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये इथून या वस्तू विकल्या सुद्धा जातात. इथे तयार होणारा माल हा परदेशात सुद्धा जातो. कितीतरी मिलियन डॉलरमध्ये इथे कमाई सुद्धा होते. फक्त घरांचंच आकर्षण नाही तर इथे कितीतरी उद्योगधंदे बसले आहेत. इथले कामगार, मजूर, गरीब लोक यांनी 1900च्या नंतर आणि 1900च्या अगोदर 1884-85 पासून इथे घरं बांधण्याची इथल्या मजुरांकडून सुरुवात सुद्धा झाली. वेस्टर्न रेल्वे आणि मध्यम रेल्वे यांच्या मधोमध किंवा येथे इथल्या कामगारांना अख्खी मुंबईमध्ये काम करणं येथून सोपं सुद्धा जातं. त्याच्यामुळे बहुतेक कारागीर हे या धारावी झोपडपट्टीमध्ये राहतात.
55 ते 60% लोक मुंबईमधली या झोपडपट्टीमध्ये राहतात. उर्वरित लोक मोठमोठे फ्लॅट किंवा विविध नवनवीन असणारे प्रोजेक्ट किंवा असणाऱ्या सोसायटीमध्ये राहतात. मुंबईमध्ये असणारी प्रसिद्ध स्थळे किंवा पर्यटन स्थळे हे पाहण्यासाठी लोक गर्दी करतात, परंतु काही लोक नक्की येथे धारावी झोपडपट्टीमध्ये जाऊन सुद्धा भेट देतात. धारावी झोपडपट्टी ही मुंबईतलीच सर्वात झोपडपट्टी नाही तर जगातली आहे, असा मागे उल्लेख सुद्धा झाला. परंतु याच धारावी झोपडपट्टीचं किंवा नवीन विकासाचं किंवा याचं नवीन प्रोजेक्ट हे गौतम अदानींकडे गेल्याच्या नंतर गौतम अदानी हे प्रोजेक्ट कसं सांभाळू शकतात किंवा इथल्या मुंबईमधल्या या धारावी झोपडपट्टीचं पुढे जाऊन नक्की काय होऊ शकतं हे सुद्धा पाहण्याजोगं आहे. कारण धारावी झोपडपट्टी ही इथल्या महाराष्ट्राच्या मुंबईमध्ये वसलेल्या कामगारांच्या तळहातावरती बांधली गेली. इथले कामगार, मजूर, त्यांची घरं, त्यांचे उद्योगधंदे आणि त्यांचा पोटापाण्याचा प्रश्न या धारावी झोपडपट्टीमधून सुटतो. तुम्हाला नक्की काय वाटतंय, की हा प्रोजेक्ट गौतम अदानी यांनी करावा किंवा याचा पुन्हा रिडेव्हलपमेंट व्हावं किंवा याच धारावी झोपडपट्टी तशीच राहून इथल्या कामगारांना जसं चाललंय तसंच्या तसं राहू द्यावं किंवा त्यांचा नवीन उद्योगधंद्यांना त्यांना जोड मिळावी किंवा त्यांची नवीन घरं बांधण्यात यावी किंवा तिथेशी नवनवीन कारखाने, उद्योगधंदे तयार व्हावेत, याच्यावरती तुमचं नक्की मत काय आहे, हे तुम्ही नक्की या चॅनलच्या या एपिसोडच्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला दर्शवा. आम्ही तुमच्या कमेंटची वाट बघतो. धन्यवाद.